श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 8. मागील अध्यायात आपण पाहिले की रुरु नावाचा भृगवंशीय तपस्वी ब्राह्मण तुला भेटेल आणि तू मग मुक्त होशील. आता पुढील अध्यायाला सुरुवात करूया. पुढे तोच मी, माझे नाव सहस्रपात. अरे ब्राह्मणा, तुम्ही तर क्षमावंत असले पाहिजे. वेद शिकावे, शिकवावे, अभय द्यावे, हिंसा करू नये. सूड घेणे हे तुझे काम नाही, हिंसा थांबविणे हे तुमचे काम. जन्मेजयाने सर्पसत्र थांबविले, त्यानेच व्यर्थ चाललेला वंशनाश थांबवला. माहीत आहे. आता मी जातो. तू भेटलास, मी आता पुन्हा मनुष्य होतो बघ. आणि खरेच तो साप दिसेनासा झाला. तिथे एक तेजस्वी तपस्वी दिसू लागला. रुरुला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अहो जाऊ नका, मला सांगा कोण तो ब्राह्मण. सहस्रपात म्हणाले, आस्तिक असे त्यांचे नाव होते. मग मला सगळी गोष्टच सांगा ना, रुरुने त्यांना म्हटले. पण नाही, त्यांनी गोष्ट न सांगताच तेथे स्वतःही तेही मानवी शरीर गुप्त केले. हातातली काठी तेथेच टाकून रुरु परत घरी आला. प्रमतीलाच त्याने आस्तिकाची गोष्ट विचारली. प्रमतीने ज्या जिजासू पुत्राला आस्तिकाची गोष्ट सांगितली आणि शौनका, मीही आता तीच गोष्ट पुढे सांगणार आहे. या आस्तिकाचे सर्पजातीवर फार मोठे उपकार आहेत. रुरुने विनाकारण द्वेष करून सापांना ठार मारण्याचा सपाटा चालवला होता. तसाच जन्मेजयाने पण यज्ञ करून यज्ञात सापांना जाऊन टाकण्याचा सपाटा चालवला होता. पण आता सगळी गोष्टच ऐका. म्हणजे दीर्घद्वेष, जातींचा द्वेष हे एकीकडे, निशांती, क्षमा, त्याग, युक्ती ही दैवी संपत्ती एकीकडे, हे लक्षात येईल. चौथी कथेचे सूत्रबद्ध स्मरण मनातल्या मनात करत क्षणभर थांबले. कोठून प्रारंभ करावा याचा विचार केला. सर्वजण उत्सुक होते. महाभारताची मुख्य गोष्ट अजून दूरच होती. बोधपूर्व कथा तेवढा रस तर भारत कथेत किती असेल, असे तर्क काही श्रोते करत होते. तर श्रोते हो, महाभारतातला पहिला जो आपला 18 पर्वातला पहिला जो पर्व आहे, आदी पर्व, त्यामधले जे प्रकरण तिसरे आपण पाहत होतो, त्याचे नाव मी तुम्हाला सांगतो. त्याचे नाव असे होते की एकाचा अपराध असला तर जातीचा द्वेष करू नये. तर आता त्यातलंच आदी पर्वातलं 4थं प्रकरण आहे सौती मत्सराची जुनी कथा. ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सौतीने विचारपूर्वक म्हटले की ऋषीवर्य हो, आस्तिकाची कथा सांगायची तर त्या कथेशी कितीतरी गोष्टी निगडीत आहेत. परीक्षिताचा सर्पदंशाने मृत्यू का झाला? त्याचा काही अपराध होता का? त्याच्या दैवातच तसे होते का? सर्पसत्रात एवढे सर्प मरावे असे तरी का? सर्पांच्या दैवात ते होते का? आस्तिकाने सर्पसत्र का थांबवले? सर्पांची उत्पत्ती कशी झाली? अहो श्रोतेजन हो, गरुड व सर्प यांच्या उत्पत्तीची, अमृत मंथनाची, सर्पांना अमृत हवे होते, ते गरुडाने कसे आणून दिले याची अशा पुरातन गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजेत. त्यांचे ते बोलणे ऐकून श्रोते बुचकळ्यात पडले. सौती म्हणाले, असे गोंधळून जाऊ नका. मी एक एक करून गोष्ट सांगेन, त्यातूनच दुसरी गोष्ट निघेल. कार्यकारण भाव लक्षात ठेवा म्हणजे झाले. आता आस्तिकाच्या जन्माची गोष्ट प्रथम सांगतो. सौती नीट बसले. श्रोतेवर्गही सहज सुखासनात बसले होते. ते म्हणाले, जरत्कारु नावांचा एक ऋषी होता. यावर नावांच्या पंथांचा तो होता. एका गावात एकच रात्र राहायचे. सदोदित भटकत राहायचे. पूर्णव्रती ब्रह्मचारी राहायचे. असे ते जरत्कारु किडकिडीत होते. त्यांच्या शरीरावर शिरा दिसत असत. ते एकदा एका मार्गाने जात असताना एका खड्ड्यात सूक्ष्म लोकात त्यांना एक झाडाच्या लहानशा कलत्या फांदीला लोंबकळणारे कितीतरी उलटे टांगलेले ऋषी दिसले. ती फांदी केव्हाही खड्ड्यात पडून ते मरतील असे दिसत होते. एक उंदीर त्या झाडाच्या मुळाशी कुरकुरीत होता. त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने दिव्यवाणीने त्यांना विचारले, तुम्ही कोण आणि असे का लोंबकळता? यावर आम्ही यायावर आहोत. आमचा वंश जरत्कारु लग्न करीत नाही. निपुत्रिक आहे. त्याचे आम्ही पित्र. त्याने संतती उत्पन्न करीपर्यंत आम्हाला पुढे गतीच नाही आणि त्यांचा तर बेत दिसत नाही. जरत्कारु म्हणाले, पितरगणांना मीच तुमचा वंशज, मीच तो जरत्कारु. मी काय करू ते सांगा. अरे आमच्या मुक्तीसाठी तरी लग्न कर, संतान उत्पन्न कर. जरत्कारु म्हणाले, तुमची आज्ञा म्हणून मी मानतो. मी लग्न करील, पण मला सुखेच्छा नाही. स्त्री सुद्धा माझ्याच नावाची असली पाहिजे आणि मी आहे दरिद्री. एखादी भिक्षा घालावी तशा तऱ्हेने जर कोणी मला जरत्कारु नावाची कन्या देईल तरच मी लग्न करील आणि तरच तुम्हाला तुमची पुढची गती मिळेल, एरवी नाही. जरत्कारूने असे म्हटले आणि तो तिथून निघाला. हिंडत राहिला. दर्या, पर्वत, अरण्ये, ग्रामे सर्वत्र पर्यटन करीत राहिला. पितरांना मुक्ती मिळावी हा हेतू सतत त्याच्या मनात होता. तो एका वनातून जात होता तेव्हा मला कोणीतरी कन्यारूपी भिक्षा घाला असे मोठमोठ्याने म्हणत गेला. त्यावेळी वासुकी सर्पाने ते ऐकले. त्याची बहीण होती. तिचे नाव जरत्कारु होते. त्याने तिचीच भिक्षा त्याला घातली. तिचे नाव कळले तेव्हा ऋषींनी तिचा स्वीकार केला
आपली बहीण जरत्कारोहीचा पुत्र सर्पांचे रक्षण करणारा होईल हे वासुकीला माहीत होते, कारण सर्पयज्ञ होईल व त्यात सर्पांचे कुळ नष्ट होईल असा शापच सर्पांना त्यांच्या आईने कद्रूनेच दिला होता. पुष्कळ वर्षे झाली त्या गोष्टीला. त्या शापाचे परिणाम भयंकर होणार होते आणि उशापही असा होता. एका किशोरवयीन ऋषिकुमार उठले व त्यांनी सवतीला विचारले की आई, आपल्या मुलाचे हित करणारी तीच आपण स्वतः सर्पांना आपल्या पुत्रांना शाप कसा देईल? महाराज, ही आई दुष्ट असली पाहिजे. आम्हाला सांगा तरी काय झाले असे? सवती म्हणाले की जरत्कारूचा विवाह झाला व त्याला पुढे आस्तिक हा पुत्र झाला. ती कथा मग सांगू. सर्पांची उत्पत्ती व त्यांचा शाप यांची गोष्ट घेऊयात. पूर्वीच्या कल्पातली ही गोष्ट नसली तरी फारच प्राचीन आहे. सत्ययुगात घडलेली. सर्पांची माता कद्रू नावाची होती. विनता ही तिची बहीण. प्रजापती दक्षाच्या या दोन्ही मुली होत्या. मुली म्हणजे काय? सद्गुणी, सुंदर, विलक्षण, आकर्षक. दक्षाने कश्यपाला त्या दोन्ही मुली दिल्या. त्यांनी पतीची इतकी मनोभावे सेवा केली की कश्यप प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारले, कद्रू, विनते, तुमची सेवावृत्ती अनुभवून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला कोणता वर पाहिजे? कद्रू म्हणाली, नाथ, मला एक सहस्र सर्परूपी पुत्र हवेत. ते सर्व एकसारखे, एक पराक्रमी असावेत. विनता म्हणाली, स्वामी, मला 2च पुत्र द्या की ते कद्रूच्या सर्व पुत्रांपेक्षा भारी ठरतील. कश्यपांना त्यांनी तसे वरदान दिले. प्रत्येकीच्या मागणीत वैशिष्ट्य होते आणि प्रत्येकीला गर्भ राहिले. तेव्हा कश्यप ऋषी तपश्चर्या करता निघून गेले. पुढे काय झाले माहीत आहे? त्या दोघींना मानवासारखी बालके झालीच नाहीत. त्यांना अंडी झाली. कद्रू सहस्र अंडी प्रसवली तर विनता 2च अंडे प्रसवली. 500 वर्ष गेली. अंडी त्या दोघींनी जपून ठेवली होती. पण कद्रूची सहस्र अंडी 500 वर्षांनी फुटली आणि त्यातून सहस्र सर्प बाहेर आले. कद्रू पाहतच राहिली. तिला वाटले किती सुंदर आहेत हे सर्प. त्यांना किती प्रेमाने वाढविले. त्यांना तिने प्रेमाने वाढवले. विनतेला वाटले आपली अंडी अजून फुटत का नाहीत. तिला मत्सर वाटला. आणखी काही वर्ष वाट पाहावी असे तिच्या मनात येई. पण शेवटी आपली अंडी केव्हा फुटतील कोण जाणे, असा विचार करून ती अधीर झाली आणि तिने एक अंडे फोडलेच. तो काय आश्चर्य! त्या अंड्यात एक बालक होता. लखलखीत, तेजस्वी, पण त्याचे पायच नव्हते तयार झालेले. फक्त कमरेवरचे शरीर होते. अंडे फुटताच तो बालक बाहेर आला. तो भराभरा वाढू लागला आणि तो म्हणाला, माते, किती अविचाराने तू अंडे फोडलेस. पहा, मी पांगळात जन्माला आलो. सवती मत्सराने तू हे कृत्य केलेस. तुला या मत्सराबद्दल शासन म्हणजे त्याच सवतीची तू 500 वर्ष दासी होशील. दासी, आता निदान हे दुसरे अंडे तरी नको फोडू. मी जातो. या दुसऱ्या अंड्यातून जो उत्पन्न होईल तो महापराक्रमी असेल. आणि तो बालक आकाशात उडून गेला. मुनिवर्य हो, सूर्याचा सारथी म्हणून तो पुढे राहिला. त्याचे नाव अरुण आहे. मग काय झाले? 500 वर्ष आणखी गेली. विनता वाट पाहत होती. ते दुसरे अंडे मुद्दाम फोडायचे नाही हे तिने ठरवून ठेवले होते. पण जेव्हा आपोआप ते फुटले त्यातून एक प्रचंड पक्षी उत्पन्न झाला. पक्षीराज गरुड. तो महातेजस्वी व मोठा प्रचंड होता. जन्म होताच विनतेजवळून तो आकाशात उडून गेला. विनतेजवळ पुत्र राहिलाच नाही. पुढे कद्रू व विनता एकदा उच्चश्रवा या अश्व पाहण्यासाठी निघाल्या. तो अश्व अमृतमंथनाच्या वेळी सागरातून निघाला होता. त्या दोघीजणी जेव्हा तिकडे जात होत्या तेव्हा कद्रू विनतेला म्हणाली, विनते, हा अश्व कोणत्या रंगाचा असेल? विनता म्हणाली, पांढऱ्या. कद्रू म्हणाली, पहा, आपण अजून तो पाहिलेला नाही. तुला पक्के माहीत आहे का? पांढरा नसला तर आपण पैंज लावूया. चल, पैंज तुझी माझी. विनता म्हणाली, तो अश्व पांढरा आहे हे नक्की? कद्रू म्हणाली, मी म्हणते की तो सर्वांग पांढरे नाही, फक्त शेपूट काळे आहे, बाकीचा पांढरा असेल. विनता म्हणाली, पैंज तो पूर्ण पांढराच आहे. अशा प्रकारे होते ही कथा आपण इथे थांबवत आहोत. उर्वरित कथा पुढील भाग 9 मध्ये. धन्यवाद.